विचार करा या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विचार करा ही सिरीज ज्यावेळी सुरू केली होती, तर त्यावेळी मी एक गोष्ट नक्की ठरवली होती, ती म्हणजे कोणत्याही पॉलिटिकल कंटेंटवरती बोलणं नाही. कारण सध्या आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे, की तुम्ही कोणत्याही विषयावरती अगदी न्यूट्रली जरी बोलला, तरी तुम्ही आयदर या गटामध्ये असता किंवा त्या गटामध्ये असता. तुम्हाला एकतर देशभक्त म्हणून संबोधलं जातं किंवा देशद्रोही या गटामध्ये तुमचं वर्गीकरण केलं जातं. पण सध्या जी घडलेली घटना आहे, ती अशी आहे, की मी हा माझा स्टँड बाजूला ठेवून ठरवलं, की या या विषयावरती बोलायचं, या विषयावरती एक रील करायचं. तर ही घटना कालची आहे. काल पार्लमेंटमध्ये काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. 3 बिल्स पास करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्या समोर आहेत. आणि याबद्दल जो प्रश्न आहे, तो प्रश्न मला जनतेला, सर्वसामान्य जी लोकं आहेत आपल्यासारखी, माझ्यासारखी, तुमच्यासारखी यांना विचारायचा आहे. तर माझे 3 मुद्दे आहेत. सगळ्यात जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हा, की विमेन्स बिल हे पुढं होतं आणि त्याच्या पाठीमागे अजून जी 2 विधेयकं होती, अजून जे 2 बिल्स होते त्यांना लपवलं होतं. तर विमेन बिल जे आहे त्याच्या कोटिंगमध्ये इतर 2 बिल्सना का लपवलं गेलं होतं? हा असा खोटारडेपणा का केला गेला होता? आणि हे खोटं वागणं सत्ताधारी पक्ष किंवा त्यांचे जे कोणी सदस्य आहेत, जे सरकार आहे, जे माणसांना उत्तरदायी आहे, अँसरेबल आहेत, त्यांच्याकडून असं खोटं वागणं हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? माझा दुसरा प्रश्न किंवा मुद्दा जो आहे तो थोडा वेगळा आहे. हा कोणत्याही राजकीय नेत्यास किंवा कोणत्या पक्षास नाहीये, तर सर्वसामान्य माणसाचा आहे. सर्वसाधारणपणे आपण बघतो, की भारतीय जनता ही इमोशनल असते. इंडियन पीपल दे आर इमोशनल. तर मग मला हा प्रश्न पडतो, की आपण किती वेळा इमोशनल व्हायचं? या अगोदर अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी आपण भावनिक झालेलो आहोत आणि देशानं त्याची किंमत चुकवलेली आहे. तर त्यामुळे आपण किती इमोशनल व्हायचं? आपण एखादी गोष्ट घडते, त्याचा साधक-बाधक विचार करायला नको का? तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याबद्दल काय विचार करता? तिसरा जो मुद्दा आहे, तो म्हणजे सरकारनं हे बिल पास झालं नाही म्हटल्यानंतर वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स होत्यात, वेगवेगळ्या ज्या आस्थापना होत्यात, त्या सगळ्यांना कामाला लावलं. म्हणजे अगदी स्कूल्स असू देत, बालवाडी असू देत किंवा वेगवेगळ्या यंत्रणा ज्या असतील त्यांना कामाला लावलं आणि कशाप्रकारे विमेन्स बिल चांगलं आहे आणि विरोधी पक्षांकडून ते कसं नाकारलं जातंय, हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करायला सुरुवात केली. तर अशी परिस्थिती नाहीये, अशी वस्तुस्थिती नसताना सुद्धा सरकारनं हे करायला सुरुवात केली. तर तुम्हाला काय वाटतंय, की एखादी गोष्ट नाकारली गेली, तर त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी असतील, त्या त्रुटी सुधारून परत पुन्हा आणता येऊ शकलं असतं. एखाद्या गोष्टीमध्ये त्रुटी असणं हे नैसर्गिक आहे. विमेन्स बिल किंवा इतर जे 2 बिल आहेत, त्याच्यातले जे काही प्रोज आणि कॉन्स आहेत, त्याला सुधारून परत पुन्हा संसदेमध्ये आणता आलं असतं. पण ते करण्याऐवजी सरकारी यंत्रणेने एक हा वेगळा मार्ग वापरलाय. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टीची गरज होती का? विचार करा या गोष्टींवरती आणि कमेंटमध्ये तुमचं मत लिहून नक्की कळवा.